जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर, को पावर्ड बाय गोदरेज नंबर 1 आणि सोसायटी मसाला टीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. दत्तकृपा सोसायटी, नेहरूनगर, कुर्ला या ठिकाणी आलेले आहोत. शुभांगी सुभाष कोनासकर या वहिनींना भेटून त्यांना बोलतं करणार आहोत. चला तर जाऊन भेटूया कोनासकर कुटुंबाला आणि बोलतं करूया शुभांगी वहिनी. नमस्कार. नमस्कार. आणि घ्या लगेच ताजा ताजा उखाण. पैठणीच्या साडीला शोभे मोराची जोडी, बर, सुभाषरावांमुळे आली माझ्या संसाराला गोडी. काय सांग. आणि माझे मिस्टर सुभाष. नमस्कार. माझ्या जावई होणार, नमस्कार. माझी नणंद, माझी बहीण आणि माझे दत्तकृपा सोसायटीचा पूर्ण परिवार आहे आमच्या building. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठलं बालपण तुमचं? बालपण मुंबईतच, कुर्ला. कुर्ल्यात कुठे? कुर्ला, नेहरूनगर. आणि तुमचं बालपण? माझं बालपण गोळीबारमध्ये, सांताक्रूजमध्ये. घरी कोण कोण होतं तुम्ही लहान असताना? घरी माझे आई वडील आणि आम्ही 3 बहिणी. आई बाबा काय करायचे? वडील माझे मिलमध्ये होते आणि आई माझी पिऊनमध्ये काम केलं तिने. तुमचे आई बाबा? माझी आई हाऊसवाईफ आणि वडील इलेक्ट्रिशियन होते बीपीटी कॉलनीमध्ये. कसं गेलं बालपण तुमचं? माझं बालपण सर्वसाधारण लोकांचं जातच होतं. आणि तुमचं? आमचं पण तसंच गेलं, पण थोडंसं कष्टाचं गेलं एकदम. का? असं होतं जरासं, वडिलांचं जरा व्यवस्थित नव्हतं, मग आईने आमचं तिघांचं म्हणजे सांभाळ केला तिने. कुठे नोकरी करता तुम्ही? मी इकडे कुर्ल्यालाच. तुम्ही? माझं लहानपण गोळीबारमध्ये गेलं. नंतर मी अनेक ठिकाणी चेंज झालो, म्हणजे बीपीटी कॉलनीमध्ये 15 वर्ष, मग नंतर 18 वर्ष कामगार नगरमध्ये, आणि आता इथे 1 वर्ष झालं. बरं वाटतंय? बरं, छान वाटतं. तुमची ओळख कशी झाली दोघांची? आमची ओळख खरं एक भटजीने आमचं स्थळ आणलेलं गावी. म्हणजे माझे बाबा आमच्या गावी ना भटजी आहे, जोशी भटजी. त्यांनी सांगितलेलं की अशी एक मुलगी आहे म्हणून, शिक्षिका म्हणून. तर माझे काका आणि भाऊ गेलेले यांच्या घरी बघायला. ते गंमतच झाली. गंमत म्हणजे मी शिकवणी घेत बसलेली तिथे एकदम हे करून, आणि तितक्यात त्यांचे मोठे भाऊ आणि ज्यात ते काका वारले ते बघायला मला आले, आणि मला वाटलं तेच मुलगा आहे म्हणून. मी त्यांना म्हटलं, म्हणजे त्यांना असं आहे, तर माझी आई म्हणाली अगं लगेच चेंज कर, आणि ते बघायला आले तिला. नंतर म्हणाले माझ्यासाठी बघायला नाही आलोय, माझ्या छोट्या भावासाठी मी आलोय. म्हणजे ते गमत, म्हणजे असं झालं एकदम अचानक आले. हो, गोंधळ झाला. तुम्ही नंतर पहिल्यांदा कधी बघितलं त्यांना? माझा भाऊ आणि काका बघून गेल्यानंतर आठवड्याने मी बघून आलो तिला. कुठे? घरी, तेव्हा तुम्ही काय ट्युशनच? नाही, ट्युशन्स नाही. मग कांदे पोह्यांचा आमचा प्रोग्राम झाला. आणि हो आले, पण तरी सुद्धा मी त्यांच्याकडे बघितलं पण नाही. मी फर्स्ट त्यांनाच बघितलं. कळत नाही, आधी आलेला मुलगा होता त्याच्याकडे बघितलं, पण यांच्याकडे पण बघितलंच नाही. मी सांगते काय, मी जे कापत होते त्यांना चहा पण दिला, त्यांचं नाव पण विचारलं नाही. अक्षरशः मी त्यांचं गोंधळले. ते म्हणतात नंतर जाताना त्यांची माझी जाऊ म्हणे अगं तू नाव पण नाही विचारलंस त्यांचं काय, सगळं म्हणजे ते काय काय विचारत होते त्यांना, म्हणजे रंग काय आवडतो असं सगळं विचारलं. असं काय लग्नाच्या वेळी विचारायचं? काय माहिती, त्यांनी विचारलं मला काय काय विचारलं. बघूया तरी काय 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 विचारलं. जे आपल्यात विचारतात ते मला माहित नाही. काय विचारलं तुम्ही? जन्मतारीख विचारली, काय तुला आवडतं, म्हटलं तुझा आवडता कलर काय वगैरे असं. कलर? हो. काय म्हणजे रंग विचारण्यामागे काय? रंग विचारण्यामागे बरेच कलाकारी असते ना. ते काय माहिती नाही. मग कलाकार आहेत पण ते कलाकारच पण त्यांनी रंग विचार. हो. आणि तुम्ही काय विचारलं? मी त्यांना नाव पण नाही विचारलं. पोहे कसे झाले हे तरी विचारलं? मी बघितलंच नाही सांगते. आणि नंतर मग त्यांनी मला माझ्या बहिणी थ्रू सांगितलं
कॉल करायला सांगा तिला नंतर. म्हणजे आठवड्याभर मला टांगत ठेवलं मला. आणि नंतर मग बहिणीकडून पहिलं त्यावेळी फोन एक नव्हते. मिनिट, आठवड्याभरात किती कांदे पोहे खाल्ले? नाही मी एकदाच खाल्लेला आईमध्ये. हो ना? हां नाही, पण मग काय आठवडाभर तुम्हाला हो असं म्हणजे फोन करायला सांगितलं आठवड्यात? आठवड्याने फोन करायचा हो द्यायला म्हणते, हो. येस म्हणायला. आणि मी म्हटलं मला फोन काय करायचं, काय बोलायचं काय येत नाही. फोनवर जाऊन काय म्हटलं, हॅलो तुम्ही फोन करायला सांगितलं, मी फोन केला. पुढे काय बोलायचं माहिती नाही. मग म्हणजे तेव्हा एकदमच फोन केला की नाही? केला, फोन केला, जाऊन केला. हां तुम्ही फोन करायला सांगितलं ना, काय बोलायचंय म्हणजे ते बोलणं पण माझं असं नव्हतं. म्हणजे पण त्याच्यावरती त्यांनी उत्तर दिली? उत्तर दिले काय नाही, भेटूया असं. म्हणजे भेटलो आम्ही. मग म्हणजे भेटायचं पण जायचं माहिती नाही मला. अहो ते राहू द्या, जायचं कसं ते माहिती नाही. मग बघा शेवटी भेटलात की नाही? भेटलो. आईला कसे गेले? आईला घेऊन गेली, दादरला गेली. मग हे म्हणाले तुम्ही जा, मी तिला सोडतो. मग आम्ही दादरला भेटलो, थोडा वेळ बोललो आणि मग आईला फक्त दादर पर्यंत? हो दादर. आई दादरवर आणि आम्ही शिवाजी पार्क. शिवाजी पार्क. अरे आई पण आली असती जरा गणपतीला. उद्यान गणपतीचं दर्शन घेतलं असतं. तिथपर्यंत बसले. झालं, काम झालं तुमचं. आणि मग पुढे पुढे एंगेजमेंट फेब्रुवारी मध्ये झालं आमचं. 26 वर्ष झाली लग्नाला. लग्न 26 पूर्ण झाली आमचं. कशी साथ दिली वहिनी? छान जायचं. त्यांच्या स्वभावाबद्दल काय सांग? नाही, स्वभाव शांत आहे पण थोडा चिडका आहे आणि स्पष्टवादी आहे. स्पष्टवादी ती. म्हणजे काय बोलायचं ते स्पष्ट तोंडावर. तुम्हाला राग आला तरी त्याचा तमा नाही बाळगणार ती, तिथल्या तिथे. आणि नंतर मग तिला पछतावा होतो मी बोललं म्हणून. त्यांच्या स्वभावाबद्दल सांगा. त्यांचा स्वभाव पण चांगला आहे, पण चिडतात ते पण तसेच. ते पण चिडतात, ते राखून पटकन. हो लगेच चिडणार, पण तेवढेच हे होतात मग असं. पण खूप त्यांनी पण एकदम आम्ही शून्यातून सगळं निर्माण केलं सर. म्हणजे असं नाही, पण एकदम म्हणजे जेव्हा हे होतं आमच्याकडे घरातून आम्ही लग्न झालं, विरारला गेले आणि तिथे सासरे म्हणाले की तू जॉब करते बघ, जाऊ नाही करते, मग तुम्ही दोघं सेपरेट व्हा. मग म्हटलं आम्ही निघालो घरातून असं. आणि मग आम्ही रेंटने राहिलो. पहिलं ठाण्याला एक घरा म्हणजे तिकडे रेंटने राहिल्यावर मग आम्ही कळव्याला आलो. कळव्याला आम्ही 6-7 वर्ष होतो. पण तिथून आम्ही इथे कामगार नगरला आलो. जरा चोरी झाली. मग सासूबाई म्हणाले की तू चेंज करूया आपण म्हणून, इकडे नका राहू. मग कुर्ल्याला आलो. कुर्ल्याला पण आम्ही 18 वर्ष सिद्धेश्वरमध्ये होतो. आणि या वर्षी आता म्हणजे 2 वर्ष झाले आम्ही आता इथे आलो दत्तगुरुला. आणि आमचा तो परिवार बघूनच आम्ही खूप झाले. परिवार एकदम एवढं असं वाटलं की 26 वर्षापूर्वीचा जुना परिवार आहे. असं वाटलं, खूप बरं वाटलं. आणि खूप आमचे मिक्स आहेत. म्हणजे आम्हाला 1 वर्ष नाही 26 वर्ष झाले असे वाटतात या बिल्डिंगमध्ये. एवढं छान असं. आणि ह्यांना खूप सोशल लाईफ करायची सवय आहे. ते बाहेरच जास्त असतात. ते एक मात्र मला सांगायचं आहे, ते घरात जास्त कमी असतात, बाहेर. मला सांगा, शिक्षिका म्हणून तुम्ही वर्गातनं जर एखादा विद्यार्थी जास्त वेळ वर्गाच्या बाहेर राहिला तर तुम्ही परमिशन देता? नाही, तसं नाही. पण मग हा नियम घरी का नाही? ते किती सांगितलं तरी येतोय ना 5 मिनिटं होतात. 5 मिनिटं कधीच पुरे होत नाही. येतोय सांगणार, इथेच असतात सांगणार. मला एक कळत नाही, सगळे घरातले पुरुष हे 5 मिनिटात येतो सांगतात आणि 50 मिनिटात येतात. हे काय रहस्य आहे? ते काय कळत नाही. काय हो? हे निरोगाचं पाणी आहे. मग इथे पाणी पण 5 मिनिटं येतं असं नाही. पाणी 24 तास येतं. आता या ठिकाणी एक खेळ खेळणार आहोत. घरामध्ये ना काही वस्तू ठेवल्या, म्हणजे चिठ्ठ्या ठेवल्या. एक चिठ्ठी करून त्या चांदीच्या अन्नपूर्णेपर्यंत पोहोचायचे. वेळ आहे तुम्हाला 1 मिनिटाची. कोल्ह्याला द्राक्ष आंबट. वेळ सुरू. 10 सेकंद झाली. फॅमिली फोटो. हा आबा इथे हळू पाठीमध्ये. हा कोणी बोलू ना, हळू बोल. कच्ची कैरी. फ्रीजमध्ये 40 सेकंद झाली. धूप आरती. तिकडे देवा 10, 9, 8, 7, 6, घेऊन ये 4, 3, 2. वहिनी अभिनंदन, चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं.
शाळेत बक्षीस समारंभ सुरू आहे. सवय आहे ना सर. बसा ना मग काय. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. चांदीची तुळसही मिळाली, अभिनंदन. आणि तुमच्या घरामध्ये चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे, अभिनंदन. नमस्कार. किती वर्ष झाली लग्नाला? 26 पूर्ण झाली सर. एवढ्या तक्रारी? काय नाही ते आता काय भरलंय. हा? काय भरलंय नाही, काय भरलेलं नाही. प्रत्येकाने आपल्या मनातल्या भावना भरल्या आहेत. अतिशय शिस्तबद्ध आहात, बरोबर. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींची कटकट चालू असते. मान्य आहे? मुलं असतील मुलं. नाही नाही, कोणी केली हे नाही विचारलंय. आरोप मान्य आहे का? मान्य आहे, मान्य आहे. लगेच बरोबर. बरोबर. शॉर्ट टेम्पर्ड, हो. पटकन भडकता, विसराळूपणा खूप आहे, हो गडबडल्यासारखं होतं मला. गडबडल्यासारखं. लगेच परत मग तिकडे जाते मग जागेवर आणि मग लक्षात येतं. अति साधेपणा आहे तो. हे कोणी सांगितलंय? मला नाही माहिती. हे कोणी सांगितलंय ते नका विचारू. बाई म्हणजे वर्गात जाऊन 50 विद्यार्थ्यातून विद्यार्थी शोधावा तसं चाललंय तुमचं. चिडखोरपणा खूप करतात. चिडते मी खूप, पटकन चिडते. मान्य करते मी, पटकन चिडते, पण लगेच शांत पण होते मी. घरातलं काम थोडं हळू होतं. ते भाऊजी असणार. नाही नाही, भाऊजीनेच कंप्लेंट केली असणार. अरे त्यांनी सांगितलंय. कोणी नावत नाही लिहिली आहे. नाही पण मला माहिती आहे काय? भाऊजीनेच कंप्लेंट केली असणार. जरा हळू होतं माझं. फास्ट नाही होणार एकदम, पण करणार पण. तुम्ही औषधं वेळेवर घेत नाही. हो ते मुलीने केलं असणार म्हणजे. अरे काय आरोप काय आहे त्यापेक्षा कोणी केले हे पकडणार. शेवटी शिक्षिकांना कोणीतरी म्हटलंय की तुम्ही अडीअडचणीला खूप उपयोगी पडता. आणि याच्यात नावं नाही ना लिहित, त्यामुळे मला कळत नाही कोणी लिहिलंय. एकही दुर्गुण नाही. आणि पुढे लिहिलंय मी खोटं बोलतो. ती माझी ताई असणार. दुर्गुण नाही लिहिला की माझी ताई, नाहीतर दुसरी नवऱ्याकडे. भाऊजी. सेल्फ कॉन्फिडन्स तुमच्यात खूप कमी. असं काय हा? आहे का? मला माहिती नाही. मला नाही माहित लिहिलंय. हे कोणी लिहिलं असेल. पटकन लवकर तयार होत नाही, हो घेऊ की नाही असं होतं. लगेच पॅनिक होता, स्वतःची काळजी कमी घेता. हो आता कोण? मकरंद असेल माझा मुलगा. बरं बरं. असे काही आरोप केलेत तुमच्यावर, या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं? लवकरात लवकर काम करण्याचा मी प्रयत्न करेन. आले तर त्यांना सांगेन तर भाऊजींना लवकरात लवकर होईल. आणि काय असं मी एक अनेक सांगू होणार का, नाही. तो आरोप भाऊजीने केलेला नव्हता. बरं. हा. आणि जेवणाचं मी लवकर करेन किंवा पटकन चिडणार नाही. आणि औषधं पण घेईल वेळेवर. सगळं आजपासून करेन, आजपासून सुरुवात करेन. मला यायला लागलं त्याच्यासाठी. मान्य बरं, आता करते. चित्र काढायची. या इकडे. कोणी सांगितलं? कालच खाल्ली. कालच. जोरदार होती शेवपुरी. अभिनंदन, हे बक्षीस तुम्हाला मिळालं. थँक्यू. आता पुढचं चित्र मिस्टर काढणार आहे. चला. 10, 9, 8, 7, 6, 5, 4. वेळ संपली. थांबा 1 मिनिट. सांगा काय काढलंय? बिबट्या. ड्रॉइंग एकदम कच्चं आहे. ड्रॉइंग एकदम कच्चं. हे असे बिबट्या काढता आणि मग ते हॉटेलमध्ये येऊन लपतात. कोरम मानले. कोरम मॉल मध्ये येतात.
किती सोपं काढलं बघितलं, अभिनंदन, बक्षीस मिळालं. घरातले काय म्हणतायत तुमच्याबद्दल ते आता ऐकायचंय. काय बोलू मुलीसाठी, मुली सगळ्यात चांगली आहे, बोलण्यासारखं काही नाही. तिचा संसार ती चांगला थाटून पडून आहे आणि सगळ्याबरोबर चांगली राहते, एवढंच मला आणि आनंद. जावयांबद्दल जावई तर आहेतच, त्याच्यात काही प्रश्न नाही. जावई आहे म्हणून ती आहे ना, दोन्ही चांगले आहेत. जावई आहे म्हणून ती आहे की ती आहे म्हणून जावई? दोघं एकामेकाला धरून आहेत ना. होय, धरून आहेत. हा. काय खुश तेवढं आहेत राहिली बघा. तरी बस झालं मला, आणि काही नको आहे. खूप आनंद आहे मला. अजून कोण बोलणार घरातलं? बोला. ही माझी भावजय आहे, ती खूप चांगली आहे, पण कामामुळे वेळ मिळत नाही ना, मग त्याच्यामुळे उशीर वगैरे होतो, आई ग. त्याच्यामुळे खूप उशीर होतो. आणि खूप चांगली आहे, भाऊ पण माझा खूप चांगला आहे. हो, हा. काय कौतुक आहे ना. मी तिचा मुलगा आहे. तिचं फक्त एकच आहे की ती म्हणजे मनात काय ठेवत नाही, फक्त तिचं स्वतःला दुर्लक्ष करत असते, सगळ्यांची काळजी वगैरे घेते चांगलं, बाकी काय ना, स्वतःचीच काळजी फक्त नीट घेतली तेवढीच बस आहे. तुम्ही आहात ना, तुमची काळजी हो करा. हो, हो, हो. हा, तुम्ही टेन्शन नाही ना. नाही 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 नाही. माझं पण तेच म्हणणं आहे की औषधं घेते, डॉक्टरकडे जाते, पण ती औषधं तशीच डब्यात राहतात, वेळेवर घेतली नाही जात. मग त्यामुळे एकदम काही एक्स्ट्रीम झालं, मग नंतर ती आम्हाला पळावं लागतं, असं आहे. बाकी मम्मी पप्पा दोघेही चांगले आहेत, कसल्या गोष्टीची कमी नाही पडू दिली आम्हाला दोघांनाही. इतक्या आनंदात तुम्ही इतकी वर्ष आहात, 3 महिने राहिलेले आहेत. हा घराचा उंबरठा ओलांडून तुम्ही दुसऱ्या घरात जाणार आहात. कसं वाटतंय आतापासून, मनात काय भावना आहे? चांगलं पण वाटतंय आणि मम्मी पप्पांपासून दूर जाते त्याचं हे पण आहे, म्हणजे असं. पण मग औषधांचं कसं काय होणार? हा? लग्न झालंय असे एक्सप्रेशन्स आहेत दोघींचे, काळजी करू नका. हा, बरं, कुठे जाणार लग्न झाल्यावर? रोडच्या पलीकडे. ही सुद्धा दत्तकृपाच म्हणायची. म्हणजे जवळजवळ राज्य बदलून जाणार असल्यासारखे आता डोळ्यात पाणी आलं होतं. त्यांच्याकडे द्या, काय म्हणणं आहे तुमचं? मी त्यांचा होणारा जावई. हा, दोघंही खूप स्वभावाने एकदम छान आहेत फार, आणि मला एकदम मुलासारखंच ते ट्रीट करतात, हा. आणि फार छान आहे दोघांचाही स्वभाव. बरं, ऐका, तुम्हाला आत्ताच सांगतो, आता काही न बोलता दोघींच्या डोळ्यात पाणी आलं. नाही तुम्ही मान्य. दर 8 दिवसांनी रस्त्याच्या पलीकडे सोडायचं, लक्षात ठेवा. नक्की नक्की. बरं बरं, या सगळ्या गप्पा सुरू आहेत. एकमेकांबद्दल तक्रारी, एकमेकांचं कौतुक, आणि दत्तकृपामधलं शेजाऱ्यांशी एकमेकाशी असलेलं उत्तम नातं, हे सगळंच अनुभवायला मिळालं. असेच एकमेकांवर प्रेम करत राहा असं म्हणत असताना आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? मला पहिले आईची क्षमा मागायची आहे. मी पटकन चिडते आणि मला नंतर हे करते. सगळ्यांचीच, मी कधीच अनासने कधी चुकून बोलले असेल मुलांना पण किंवा कोणाला इतरांना, सगळ्यांना, त्यांची सगळ्यांची क्षमा मागते. पुन्हा म्हणजे असं होणार नाहीच, पण चुकून जर झालं, बोलले असेल तर घरातच माझं चिडचिड असतो. बाकी काही मी शाळेत नसतंच माझं, म्हणजे त्या बोलल्या तसंच आहे की घरात आवाज असतात. ते म्हणणार तुझं फक्त घरात आवाज, बाहेर तुझं फक्त आमच्यावर राज्य फक्त हे करायचं, बाकी घरात बाहेर कुठे नाही असं चिडचिड करणं. आज क्षमा मागायची तर कोणाची मागा? क्षमा मागायची झाली तर हिची मागेन, कारण मी बऱ्याच काही गोष्टी, म्हणजे तिला फिरायला जायचं असतं, तर माझ्या प्रोफेशनलमुळे तिला जमत नाही फिरायला जाणं. ते तर आता पुढे रिटायर झाल्यानंतर बघेन की की तिच्या इच्छा पूर्ण करायच्या. नक्की त्या इच्छा पूर्ण होऊ द्या. मुलं तर आहेतच, आता जावई पण आलेला आहे, काळजी करू नका. हा, मस्तपैकी फिरायला जा, एन्जॉय करा, आनंदात राहा, हसत खेळत राहा. असं म्हणत असताना वैदी, तुम्हाला आत्ता धोक्याची सूचना सांगतो. हा, काय? आज यांचे सगळे मित्र दरवाजाच्या बाहेर आहेत, हो, त्यांना आतमध्ये घेतलेलं नाही, त्यामुळे समजावण्यासाठी हे आता बाहेर पडतील. आजचा एक दिवस तरी फोन करू नका, कारण ते जवळजवळ सगळेजण त्यांच्याकडनं तुम्हाला भले बक्षीस काय जे काय मिळालं ते मिळालं, त्याच्या 5 पट उकाळण्याच्या विचारात दिसतात. हसत राहा, आनंदात राहा, असं म्हणत झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना कथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन.
हसत खेळत रंगलेला आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.